नमस्कार. आज आपण माहिती घेणार आहे की काय पिरियड्समध्ये संबंध ठेवल्यानंतर तुम्हाला दिवस राहू शकतात का किंवा गर्भधारणा होऊ शकते का. बरेचदा कपल्स अशी विचारणा करतात कारण त्यांनी पाळीच्या 7व्या दिवशी संबंध ठेवलेली असतात किंवा 8व्या दिवशी संबंध ठेवली असतात आणि त्यांना दिवस राहिलेले असतात. तर असं काय कारण आहे की ज्याने त्यांना दिवस राहतात. तर बेसिकली काही गोष्टी तुम्हाला ह्या लक्षात घ्यायच्या आहे की तुम्ही जर फर्टाईल विंडोमध्ये म्हणजे काय की जर तुम्ही बीज जेव्हा बीजाशयातून बाहेर पडतं त्यावेळेला जर तुम्ही संबंध ठेवत असाल तर तुम्हाला दिवस राहू शकतात. तर बेसिकली फर्टाईल विंडो कशी कॅल्क्युलेट करतो आपण किंवा कधी असते हे कसं माहिती करतो. तर कुठल्याही स्त्रीची मासिक पाळीचं चक्र तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जर कुठल्याही स्त्रीच्या 2 मासिक पाळीमधलं अंतर हे 28 दिवसाचं असेल तर तुम्हाला 28 दिवसाचं मासिक चक्र आहे असं म्हणू किंवा 30 दिवसाचं असू शकतं, कुणाला 25 दिवसाचं असू शकतं आणि कुणाची मासिक पाळीचं चक्र 25 दिवसाच्या आधी पण होऊ शकतं. तर हे जाणण्याकरिता तुम्हाला जवळपास कमीत कमी 3 महिने किंवा 6 महिने जर तुम्ही ट्रेस करत असाल की तुमची पाळी कुठल्या डेटला येत आहे आणि या 2 पाळींमधलं अंतर पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या महिन्यामधलं आणि 5व्या आणि 6व्या मधलं अंतर जर ऑन एन ॲव्हरेज 28 दिवसाचं असेल किंवा ऑन एन ॲव्हरेज 30 दिवसाचं असेल किंवा 25 दिवसांनी जर रेग्युलर पाळी येत असेल तर ते तुमचं मासिक चक्र झालं आहे. तर हे जे मासिक चक्र एकदम माहीत झाल्यानंतर त्याच्या 14 दिवस अगोदर बीजाशयातून बाहेर पडत असतं म्हणजे ओव्ह्युलेशन होत असतं. तर या वेळेला जर तुम्ही संबंध ठेवत असाल म्हणजे या ओव्ह्युलेशन डेच्या 3 दिवस अगोदरपर्यंत किंवा 1 किंवा 2 दिवस नंतरपर्यंत जर तुमचे संबंध येत असतील तर तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते. तर मग 7व्या दिवशी समजा पाळीच्या 5व्या 6व्या किंवा 7व्या दिवशी तुम्हाला 3 ते 4 दिवस बऱ्यापैकी पाळी गेली आणि 5व्या 6व्या 7व्या दिवशी अगदी हलकी पाळी जात आहे आणि त्यावेळेला जर तुम्ही संबंध ठेवत असाल तरीही दिवस राहू शकतात. तेव्हा जर तुमचं मासिक चक्र 21 ते 25 दिवसामधलं असेल किंवा 25 दिवसाच्या आधी तुम्हाला पाळी येत असेल किंवा दर 21 दिवसांनी जर पाळी येत असेल तरी पण तुम्हाला गर्भधारणा होऊ शकतं. तर जर कुठल्या स्त्रीचं मासिक चक्र हे 25 दिवसापेक्षा कमी असेल किंवा 21 दिवसाचं असेल, 22 दिवसाचं, 23 दिवसाचं, 24 दिवसाचं तर तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते जर तुम्ही पाळीमध्ये संबंध ठेवत असाल तर. ते का बरं? कारण 21 दिवसाची जर आपण मासिक चक्र कोणाचं पकडत असाल तर त्याच्यापैकी 14 दिवस मायनस केलं म्हणजे पाळीचा 7वा दिवसच झाला आणि त्या दिवशी जर ओव्ह्युलेशन होत असेल तर त्याच्या 2-3 दिवस म्हणजे 4थ्या 5व्या दिवशी जरी तुम्ही संबंध ठेवले आणि त्यानंतर संबंध ठेवले पण नाहीत तरी पण तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते. कारण आपल्याला हे माहिती आहे की शुक्राणू हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये किंवा गर्भाशयामध्ये फॅलोपियन ट्यूबमध्ये हे 3 दिवसपर्यंत जिवंत राहू शकतं, 5 दिवसापर्यंत जिवंत राहू शकतं पण 3 दिवसापर्यंत स्पर्मची शुक्राणूची जी फर्टिलायझिंग कॅपॅसिटी असते ती चांगली असते. त्यामुळे 7व्या दिवशी जर 21 दिवसाची सायकल असेल तर पाळीच्या 7व्या दिवशी ओव्ह्युलेशन होईल. जर 22 दिवसाची असेल तर 8व्या दिवशी, 23 दिवसाची असेल तर 9व्या दिवशी आणि 24 दिवसांनी जर पाळी येत असेल दर 24 दिवसांनी तर 10व्या दिवशी ओव्ह्युलेशन होऊ शकतं. तर 10व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं तर 7व्या, 8व्या, 9व्या कुठल्याही दिवशी तुम्ही संबंध ठेवले तर नो डाऊट तुम्हाला दिवस राहायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. कुठल्याही स्त्रीसोबत संबंध ठेवत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की तिच्या मासिक पाळीचं चक्र किती दिवसांनी आहे. जर ते 28 ते 30 दिवसांनी आहे तर तुम्ही पिरियड्समध्ये म्हणजे 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी किंवा 7व्या दिवशीपर्यंत पण संबंध ठेवले तरी तुम्हाला दिवस राहणार नाही. पण 25 दिवसापेक्षा लहान म्हणजे शॉर्ट मेन्स्ट्रुअल सायकल लेंथ असेल तो नो डाऊट अशा सिच्युएशनमध्ये त्या कपलला दिवस राहू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला गर्भधारणा नको असेल आणि शॉर्ट सायकल असेल तर विथ प्रोटेक्शन तुम्हाला इवन पिरियड संपता जरी संबंध ठेवायचा असेल तर विथ प्रोटेक्शन तुम्हाला संबंध ठेवायला पाहिजे, नाहीतर तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते. सो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक बटन हिट करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक मला नक्कीच मोटिवेट करतो. धन्यवाद.